घरात घुसून तुमचा मर्डर करीन अशी धमकी चक्क पोलिसांना. पुण्यात गुन्हेगारांना भीतीच राहिली नाही. एका सराईत गुन्हेगाराने घातला पुण्यामध्ये दुडगोस. मिरची पेपर स्प्रेने पोलिसांवरच हल्लाबोल. आम्ही लहान होतो तेव्हा पोलीस लांब दिसले की आधीच पळून जायचो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. आणि आजची छोटी मुले सुद्धा गुन्हेगार झाले आहेत. भाईगिरीच्या नादामध्ये स्वतःवरती गुन्हे ओढवून घेतात, स्वतः गुन्हेगार बनतात आणि घराला वाऱ्यावरती सोडून देतात. दारू आणि इतर नशा करून त्यांना स्वतःच भान राहत नाही. आजकाल आपण पाहतोय पुण्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढलेली दिसते. सहकारनगर पुणे येथील ऋषिकेश उर्फ बारक्या लोंढे हा 22 वर्षाचा गुन्हेगार याने अक्षरशः पोलिसांच्या नाकीने आणून सोडलाय. याने मिरची पेपर स्प्रेने पोलिसांवरच हल्लाबोल केला. अशा परिस्थितीतही पोलिसांनी त्याला पकडलं सुद्धा, त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं पण बारक्याने पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दुडगूस घातलाय. तो पोलिसांनाच धमकी देऊ लागला की घरात घुसून मर्डर करेन. तिथे असणाऱ्या वस्तूंची सुद्धा तो तोडफोड करू लागला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयाचीही त्याने तोडफोड केली आणि तिथे असणाऱ्या काचा फोडून टाकल्या. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने स्वतःवरही वार करून घेतले आणि स्वतःही जखमी झाला. अशा गोष्टी करून तो दहशत निर्माण करायचं काम करत आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने स्वतःवरती वार करून घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याला पोलिसांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट सुद्धा केले आहे. एवढ्या लहान वयात पुण्यासारख्या ठिकाणी तरुणाई गुन्हेगारीकडे वळते हे अतिशय गंभीर बाब आहे. भाईगिरी, दादागिरी आणि व्यसनाच्या आधीन जाऊन तरुणाई पूर्णपणे वाया गेलेले आपल्याला दिसून येत आहे. पुणेमध्ये आजकाल अशा घटना घडू लागल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला दिसतोय.